बाप रे, हे बघा आज फक्त तुम्ही लाईन बघा कुठपासून चालू झाली आहे. हे बघा, म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की पाचशेचे गाड्या थांबल्या आहेत त्यांना CNG मिळेल की नाही, कारण CNG मित्रांनो कसं आहे प्रेशरला टाकावं लागतं. आज आहे तारीख 17 आणि 17 तारखेला पेट्रोलची ही कंडिशन आहे. म्हणजे आता दुपारी 3 वाजता पेट्रोल चालू झालं आहे. तर तुम्ही इकडे लाईन बघा CNGची, केवढी लाईन लागली बघा. CNGची पंप आहे पाटी, इकडे ही लाईन बघा केवढी लागलेली आहे मित्रांनो. म्हणजे आर पार अगदी लाईन लागलेली आहे, अर्धा किलोमीटरपर्यंत लाईन म्हटलं तरी चालेली बघा. हा आहे मित्रांनो गिम्बीचा HPचा पेट्रोल पंप, नवीनच पेट्रोल पंप झाला आहे. आणि इकडे बघा पेट्रोल संपलं आहे. हा आहे आपला भारतचा पेट्रोलियम पंप. आणि इकडे देखील पूर्णपणे जी परिस्थिती आहे ती नॉर्मल आहे. हे बघा इकडे थोड्याशाच गाड्या आहेत, आतमध्ये तुम्ही बघत असाल एक 4 व्हीलर तुम्हाला दिसते आणि पलीकडे 2 व्हीलर आहेत. सो नॉर्मल कंडिशन झालेली आहे. का मला काय समजत नाही, चिपळूणला तर HPच्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आहे. आता HP पेट्रोल पंपची चेन कमी पडते की कसं काय आयडिया नाही, कारण इंडियन ऑइल असू द्या. आता तर भारत पेट्रोलियममध्ये पण मित्रांनो पेट्रोल आहे. बरोबर तुम्ही उजव्या हाताला बघा, हा आहे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप. 1 ते 2 गाड्याच आहेत फक्त आतमध्ये. बघा म्हणजे आताची आपली अपडेट ही आहे 17 तारखेची संध्याकाळी 5:30 वाजता. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय, ते पण खूप दिवसांनी. लास्ट टाइम आपण व्हिडिओ परशुराम घाटाचे गेलेली, त्यानंतर आज व्हिडिओ करतोय. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोल शॉर्टेज विषयी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण कोकणात हल्ली खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होतात. तर थोडक्यात तुम्हाला अपडेट देतो. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आहोत सगळ्यात पहिल्यांदा बरोबर वालोपे या ठिकाणी. बघू शकता समोरचा आहे आपला मुंबई गोवा हायवे. आणि वालोप्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिला पेट्रोल पंप लागतो तो म्हणजे आपला हा HPचा पेट्रोल पंप. समोर तुम्ही बघत असालच. आजची कंडिशन बघा, आज आहे तारीख 17 आणि 17 तारखेला पेट्रोलची ही कंडिशन आहे. म्हणजे आता दुपारी 3 वाजता पेट्रोल चालू झालं आहे. त्याच्या आधी तर बंद होतं, तुम्ही समोर बॅरिकेड बघतात, हे बॅरिकेड इथे लावतात, त्यानंतर मग बंद होतो पेट्रोल पंप. सो आत्ता पेट्रोल चालू झालं आहे, म्हणजे झालेत 1-1.5 तास आणि त्यानंतर ही अशी कंडिशन आहे. म्हणजे आत्ताच आम्ही देखील टाकी फुल केली ह्या गाडीची बारक्या. पण बघू शकता बाकी ते म्हणतात की आता पुढे कुठेच पेट्रोल नाही आहे. सो आता आपण बहादूर शकला देखील जाणार आहोत, तिकडे देखील आपले पेट्रोल पंप आहेत. सो तिकडे देखील अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. काय आहे ना, कोकणात मित्रांनो हल्ली खूप जास्त प्रमाणामध्ये पेट्रोलचं शॉर्टेज आहे. अगदी मी सावंतवाडीपर्यंत गेलेलो मध्यंतरी, सो तिकडे पण तेच हाल आहेत. सो म्हटलं तुम्हालाही थोडक्यात अपडेट देऊया, जेणेकरून तुम्हाला देखील कोकणात काय काय गोष्टी चालल्या आहेत ॲटलीस्ट चिपळूणमध्ये तरी त्या समजतील. सो चला आता आपण पुन्हा एकदा बहादूर शकच्या दिशेने निघूया. आपण चालवलो आहोत सरळ पुढे. इथे पुढे CNG पंप देखील आहे, तुम्हाला दाखवतो मी आता पुढे गेल्यावर. CNG पंपाचे तर हाल काय विचारूच नका, कारण CNGला मित्रांनो डेलीच लाईन आहे, डेलीच. म्हणजे अगदी अर्धा किलोमीटरपर्यंत लाईन असते. त्या गुहागरला म्हणजे तळीमध्ये जो CNG पंप आहे तिकडे तर कंटिन्युअसली लाईन असते, कंटिन्युअसली. काय प्रकार झाला आहे काय समजत नाही हल्ली. बरेच लोक म्हणतात की टुरिस्ट वाढले, पण ह्याच्या आधी देखील टुरिस्ट तर यायचे. समोर तुम्हाला लाईन दिसेल, खालना चला तुम्हाला दाखवतो थोडक्यात. बघा हा आहे आपला समोर CNG पंप आणि लाईन केवढी लागली बघा, तुम्हाला दाखवतो मी. म्हणून मुद्दाम मी खास इकडून आलोय. तर तुम्ही इकडे लाईन बघा CNGची, केवढी लाईन लागली बघा CNGची. म्हणजे पंप आहे पाटी, इकडे गाडी. आणि ही लाईन बघा केवढी लागलेली आहे मित्रांनो. म्हणजे आर पार अगदी लाईन लागलेली आहे, अर्धा किलोमीटरपर्यंत लाईन म्हटलं तरी चालेली बघा. हे बघा अजून लाईन संपलेली नाही, म्हणजे जवळजवळ आता झोलाईचं मंदिर आलं आहे तिथपर्यंत ही आता अर्धी जवळजवळ लाईन लागलेली आहे. पूर्णच्या पूर्ण ही जी लाईन आहे ती आता ह्याच्यापेक्षा वाढते. म्हणजे काल रात्री तर प्रचंड अगदी त्या आपला जो उड्डाण पूल आहे नवीनवाला, त्या उड्डाण ब्रिजच्या अगदी पुढेपर्यंत गेलेली. आता माझ्यामध्ये थोड्या वेळात ती देखील कंडिशन इथे होईल. तर CNGचे हे असे प्रॉब्लेम तर पाहायला मिळतातच आहेत हल्ली कोकणामध्ये, पेट्रोलचे तर आहेतच. सो आता आपण बहादूर शकच्या दिशेने चाललो आहोत, सो तिकडे आपण आता अपडेट बघू. आता आपण लगभग येऊन पोहोचलो आहोत बहादूर शकच्या इथे आणि इकडे या नवीन ब्रिजचं काम चालू आहे. सो इकडे देखील अपडेट मी तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन येण्यास, कारण आता बऱ्यापैकी या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत. सो यांची देखील तुम्हाला मी अपडेट लवकरच एका स्पेशल व्हिडिओमधून देईन. आता आपण आहोत बहादूर शक येथे. समोर बघू शकता हा आहे आपला भारतचा पेट्रोलियम पंप. आणि इकडे देखील पूर्णपणे जी परिस्थिती आहे ती नॉर्मल आहे. हे बघा इकडे थोड्याशाच गाड्या आहेत, आतमध्ये तुम्ही बघत असाल एक 4 व्हीलर तुम्हाला दिसते आणि पलीकडे 2 व्हीलर आहेत. सो नॉर्मल कंडिशन झालेली आहे मित्रांनो. आत्ता तरी आज 17 तारीख आहे, आजची संध्याकाळची कंडिशन तुम्हाला दाखवतोय. आणि इकडे पुढे एक पेट्रोल पंप आहे HPचा, सो तिकडे देखील कंडिशन नॉर्मल होती. सो चला आता पुढे जाऊया. पुढे एक पेट्रोल पंप आहे अजून 1-2, तिकडे काय कंडिशन आहे ती आपण बघूया. लवकरात लवकर मित्र आपल्याला पुन्हा एकदा बहादूर शक पुलाची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन यायला लागणार आहे, कारण बरेचसे बदल मला दिसत आहेत. आता आलेला आहे आपला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. इकडे बघूया काय कंडिशन आहे. नॉर्मल झालं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी, तसं काय टेन्शन नाही आहे. बघा इकडे पण अगदी नॉर्मल, अगदी नॉर्मल. 1 ते 2 गाड्याच आहेत फक्त आतमध्ये. बघा म्हणजे सर्व गोष्टी आता तर नॉर्मल झालेल्या आहेत.
आता उद्याचं काय माहीत नाही किंवा आता रात्रीचं पण काय माहिती नाही. आताची आपली अपडेट ही आहे 17 तारखेची संध्याकाळी 5:30 वाजता आता आपण व्हिडिओ करत आहोत. सो बऱ्यापैकी मित्रांनो पेट्रोल पंपामध्ये आता पेट्रोल तर मिळते आणि असं काय नाही आहे की बाबा 200चं मिळते 300चं मिळते. कारण मगाशी मी जेव्हा गाडी पेट्रोल टाकलं तेव्हा त्याने मला विचारलं की कितीचं पाहिजे. मी म्हटलं आपलं नॉर्मल टाका, म्हणजे याचा अर्थ फुल मिळते. हे का सांगतोय कारण हल्ली काय व्हायचं इथून मागे 2-4 दिवस आधी पेट्रोल मिळताना ते 200-300 रुपयाचं द्यायचे आणि गुहागर तळी किंवा मग त्या साईडला पेट्रोलचे खूप सारे इश्यू चालू होते अगदी काल संध्याकाळपर्यंत. आता आजचं काय मला माहीत आहे कारण आज आहे संडे, आज आपल्याला जॉबला सुट्टी आहे त्यामुळे तिकडचे अपडेट काय कळत नाही. बट लवकरात लवकर तिकडे देखील अपडेट मी घेण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला देईन. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण बहादूर शेखला होतो, नंतर पुढे काय गेलो नाही मी, जरा थोडं काम आलं त्यामुळे बहादूर शेखला आपण इंडियन ऑइलचा जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपातून मग रिटर्न पुन्हा घरी आलो. आज आपण चाललेलो आहोत गुहागर साईडला, म्हणजे मी जॉबला आहे तिकडे. सो आज मित्रांनो गुहागरची आपण अपडेट देखील बघणार आहोत. काल होती तारीख 17, आज आहे तारीख 18. सो कालची आणि आजची अशी दोन्ही मिळून तुम्हाला अपडेट देतो. काल तर तुम्ही बघितलं असाल की बऱ्याचशा पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत होतं संध्याकाळी, त्यानंतर रात्री आणि आता सकाळी काय झालं मला काय आयडिया नाही. पण आता आपण चाललेलो आहोत गुहागरच्या दिशेने, आय मीन शृंगेरीपर्यंत तरी मित्रांनो आपली व्हिडिओ ऑन असणार आहे. आता आहोत आपण बरोबर जी आपली गणेश खिंडी आहे त्या गणेश खिंडीची जरा मी मागे आहे. तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवण्यात की इकडची कंडिशन काय आहे पेट्रोलची. इकडे जर सांगायला गेलं तर एक आवर्जून गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जर नीट बघाल तर अगदी म्हणजे आपलं जे लाईटकरचा रोड आहे त्याच्या पुढे एक नायराचा पेट्रोल पंप आहे. तो पेट्रोल पंप सोडला की डायरेक्ट मग अगदी पुढे म्हणजे रामपूर घाट वगैरे टाकून झाला की त्याच्यानंतर डायरेक्ट पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. आजच्या भागामध्ये पेट्रोल पंपच नाही आहे. सो ही एक मोठी खंत आहे कारण ह्या भागामध्ये बरेचसे गावं आहेत किंवा मग आणि थोडा घाट सेक्शन रस्ता आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये एकतरी पेट्रोल पंप हवा. आय थिंक सो माझ्यामध्ये गणेश खिंडीच्या पाठी एक मोठं टन आहे, त्या टनामध्ये मला वाटतं पेट्रोल पंपचं काहीतरी काम चालू आहे. सो लवकरात लवकर तो देखील पेट्रोल पंप झाला तर खूप बरं होईल, कारण ह्या पट्ट्यामध्ये मित्रांनो पेट्रोल पंपच नाही आहे. अगदी तो नायराचा पेट्रोल पंप सोडला की पुढे पेट्रोल पंपच नाही. तुम्ही आता बघत असाल म्हणजे अगदी रामपूर टाकल्यानंतर पण काही 2 ते 3 किलोमीटर नंतर तो पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. तो पण छोटा आहे, एवढा काय म्हणजे असं मोठा नाही आहे, पण ठीक आहे तरी. सो कुठेतरी ह्या मॅथ्या पॅचमध्ये एकतरी पेट्रोल पंप हवा. आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो एक जागा, त्या जागेवर आय थिंक पेट्रोल पंपाचं काम चालू आहे. म्हणजे जागा वगैरे तर क्लिक केलेली आहे पण अजून काही कामाला सुरुवात नाही केली. आता नक्की काय ते मला पण माहीत नाही, नक्की पेट्रोल पंपासाठीच ती जागा केलेली आहे की कशी काय. बट बरेचसे लोक तर बोलत होते की पेट्रोल पंपासाठीच आहे. आता बघूया. हे बघा माझ्या डाव्या हाताला संपूर्ण बघा तुम्ही, बघा ही जागा आहे. ह्या ठिकाणी पेट्रोल पंप होणार आहे असं ते म्हणत आहेत बरेचसे लोक. सो आता त्याची देखील तुम्हाला अपडेट मी थोड्या दिवसात देईनच, त्यात काही विषय नाहीच आहे. आणि आता आपण हा गणेश खिंडीचा जो घाट आहे छोटासा तो आता आपण चढायला चालू केलेला आहे. चला व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. जास्त काही व्हिडिओ मी दाखवणार नाही. आजचा व्हिडिओ खास हा पेट्रोल पंपच्या रिलेटेड असणार आहे, जेणेकरून तुम्हाला चिपळूण गुहागरची अपडेट थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो डायरेक्ट आता आपण जो आपला पुढचा पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा रामपूरच्या पुढे त्या ठिकाणी आपण थांबूया. तर आता आपण त्या पेट्रोल पंपाची इथे आलेलो आहोत. माझ्याबरोबर तुम्ही उजव्या हाताला बघा, हा आहे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप. म्हणजे अगदी बऱ्याच वेळानंतर हा लागतो रामपूर गाडी वगैरे संपल्यानंतर, आणि इकडे काहीच नाही. सो ही एक आत्ता मित्रांनो लेटेस्ट अपडेट बघायला मिळालेली आहे. 18 तारखेची सकाळी बरोबर 8:30ची अपडेट आहे मित्रांनो. इंडियन ऑइलमध्ये पेट्रोल पंप नाही आहे, सगळ्यात पहिला पेट्रोल पंप. तर आत्ताच आपण बघितलं की ह्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल नव्हतं, म्हणजे बाहेर पोस्टरच लावलं होतं की पेट्रोल संपलं आहे. तर चिपळूणमध्ये पेट्रोल आपण काल बघितलं की बऱ्यापैकी प्रमाणामध्ये होतं. आता ह्या ठिकाणी हे पेट्रोल का संपलं त्याला 2 कारणं असू शकतात. एकतर कसं हा आहे गुहागरचा रोड, इकडे टुरिस्ट लोक खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे हेच की हा एक पेट्रोल पंप आहे जो की बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे बरीचशी जी गावं आहेत ती ह्या पेट्रोल पंपावर डिपेंड करतात, त्यामुळे ह्या ठिकाणी स्टॉक जो आहे तो संपला असावा. कारण ऑब्वियस आहे मित्रांनो, अगदी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपला जो लाईफ केअरचा जरा पुढे आल्यावर जो नायराचा पेट्रोल पंप लागतो तो पेट्रोल पंप संपल्यानंतर अगदी जवळपास पेट्रोल पंपच नाही आहे. डायरेक्ट मग हा एकच पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलच्या इकडे. आणि मग ह्याच्यानंतर मग आता पुढे आपल्याला देवगडची इथे बघायला मिळतो, त्याच्यानंतर पुढे HP आहे, त्याच्यानंतर पुन्हा मग पुढे तळीमध्ये गेल्यावर इंडियन ऑइलचं आहे. सो ह्या पट्ट्यामध्ये 2-3 तरी आहेत, पण इकडे ह्या मधल्या गॅपमध्ये काहीच पेट्रोल पंप नाही, हा एकच आहे. सो त्याच्यामुळे देखील हा इश्यू आपल्याला पाहायला मिळू शकतो की पेट्रोल संपलं आहे. ठीक आहे, एनिवे आता आपण सरळ जाऊ देवगडमध्ये. देवगडमधला जो पेट्रोल पंप आहे तो देखील माझ्यामध्ये इंडियन ऑइलचाच आहे. सो तिकडे बघू काय अपडेट आहे. त्याच्यानंतर नवीन आता पेट्रोल पंप झालेला आहे, म्हणजे 2-3 महिने झालेत.
HP चे पेट्रोल पंप आहे. सो तिकडे बघूया काय अपडेट आहे. आता आपण आहोत देवघरमध्ये. देवघरचा पेट्रोल पंप आता आपल्याला पाहायला मिळेल. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे हा. आणि इकडे पेट्रोल खूप सुंदर मिळतं मित्रांनो, म्हणजे गाडी वगैरे ॲव्हरेज चांगली टाकते. मी खूप आधीपासून या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकतो जेव्हा गुहागरला येते तेव्हा. बघा हा हे इकडे पेट्रोल पंप, सॉरी भारतचा आहे हा. भारत पेट्रोलियम पंप आहे मित्रांनो हा. आता इकडे समोर बघा, म्हणजे हा बऱ्यापैकी तरी लाईन आहे, बऱ्यापैकी लाईन आहे, म्हणजे इकडे पेट्रोल मिळते. सो ही एक अपडेट आहे की ह्या ठिकाणी पेट्रोल आहे, पण ठीकठाक लाईन आहे, म्हणजे एवढी पण लाईन नाही आहे. कारण इथून मागे 3-4 दिवस तुम्ही आधी बघाल तर अक्षरशः या रस्त्यापर्यंत लाईन होती, म्हणजे रस्त्यावर लाईन आली. पण आता त्याच्यात जरा बरी आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल मिळू शकतं. आता तरी मी अपडेट जी बघतोय ती त्यावरून तर असं वाटतंय. ठीक आहे, चला देवघरच्या पेट्रोल पंपावर तर पेट्रोल आहे. आता पुढचा पेट्रोल पंप लागेल तो म्हणजे HP चा. HP चा नवीनच झाला आहे हा पेट्रोल पंप. इकडे बघूया काय कंडिशन आहे. आहोत गिंबवी गावामध्ये. हा आहे मित्रांनो गिंबवीचा HP चा पेट्रोल पंप, नवीनच पेट्रोल पंप झाला आहे. आणि इकडे बघा पेट्रोल संपलं आहे. सो ह्या पेट्रोल पंपात येत असाल तर थांबू नका. गिंबवीचा पेट्रोल पंप लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतोय. आज तारीख आहे 18. सो ह्या 18 तारखेला आजच्या गिंबवीच्या पेट्रोल पंपात HPच्या अजिबात मित्रांनो पेट्रोल नाही, पेट्रोल संपलेलं आहे. का मला काय समजत नाही. चिपळूणला तर HPच्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आहे. आता HP पेट्रोल पंपची चेन कमी पडते की कसं काय आयडिया नाही, कारण इंडियन ऑइल असू द्या, आता तर भारत पेट्रोलियममध्ये पण मित्रांनो पेट्रोल आहे. लाईन असू द्या पण पेट्रोल तर मिळतं आहे. पण HPला काय एवढे इश्यू आहेत मला काय कळत नाही आहे. ठीक आहे, एनिवे चला ही एक अपडेट मित्रांनो लक्षात ठेवा. आता आपण सरळ जाऊया शृंगारतळीमध्ये. आता मध्ये कुठे पेट्रोल पंप नाही आहेत, सरळ पुढचा पेट्रोल पंप आहे शृंगारतळीमध्ये. आता आपण तळीमध्ये एंट्री केलेली आहे. गुहागर इथून आहे 10 किलोमीटर. तळीमध्ये आलो की मग एक आठवण येते, कारण इकडे मित्रांनो एकच CNG पंप आहे. आतापर्यंत आपण पेट्रोलचं आणि डिझेलचं बोलवतो, बट CNGची देखील मित्रांनो तुम्हाला एक अपडेट देतो. काल तुम्ही बघितला असाल की वालोप्यामध्ये एक CNG पंप होता, तिकडे तर भयंकर लाईन होत्या. आता तळीमध्ये देखील मित्रांनो तीच कंडिशन असते. बाप रे, हे बघा आज फक्त तुम्ही लाईन बघा कुठपासून चालू झाले. हे बघा, म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की पाचशेचे गाड्या थांबल्या आहेत त्यांना CNG मिळेल की नाही, कारण CNG मित्रांनो कसं आहे प्रेशरला टाकावं लागतं. तुम्ही फक्त ही लाईन बघा गाड्यांची केवढी आहे ती भयंकर लाईन आहे. अक्षरशः पेट्रोल पंप कुठं राहिला बघा, जवळ मला वाटतं 1 किलोमीटरपर्यंत ही लाईन पसरलेली आहे CNGची. टोटल तुम्ही लाईन बघा फक्त. आणि हा आहे तळीतला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. बघा लाईन बघा केवढी आहे. कठीण परिस्थिती आहे CNGची, खूप जास्त कठीण परिस्थिती आहे. आणि हे नेहमीचंच झालं आहे, आजचं असं नाही, नेहमीचंच झालं आहे. आणि पेट्रोल संपलं आहे. पेट्रोलची देखील अपडेट घ्या मित्रांनो. इंडियन ऑइल पेट्रोल पंप तळीतला पेट्रोल देखील संपलं आहे. CNG मिळतोय पण ही अशी परिस्थिती आहे, लांबच्या लांब रांगा आहेत. सो ह्याला आता कारणं बरीच आहेत, कारण ह्या पट्ट्यामध्ये CNG पंप नाही आहे. आणि बघायला गेलं तळी बाजारपेठ ही मित्रांनो एक मोठी बाजारपेठ आहे, कारण बरीचशी गावं याला कनेक्टेड आहेत. सो त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं, आपण ठीक आहे समजू शकतो. बट पेट्रोल इकडे संपलं आहे, डिझेल पण संपलेलं आहे. सो आत्तापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे तळीपर्यंत तरी फक्त आणि फक्त जो आपला भारतचा पेट्रोल पंप आपल्याला बघायला मिळाला तिथे पेट्रोल मला पाहायला मिळालं आहे, म्हणजे नॉर्मल लाईन आहेत. सो आता त्याचे देखील मला वाटते पेट्रोल जर असंच जर राहिलं एका ठिकाणी चालू तर तिकडचे देखील पेट्रोल लवकरात लवकर संपू शकतं. सो ही मित्रांनो एक गुहागर साईडची एक अपडेट आहे जाताना. आता तळीच्या पुढे जेवढे पेट्रोल पंप आहेत तिकडची काय अपडेट मला माहिती नाही, कारण आपण आता अंजनेरला आतमध्ये शिरत आहोत. सो अशा प्रकारे मित्रांनो अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालची म्हणजे काल तारीख होती 17 संध्याकाळ आणि आजची 18 तारीख सकाळ. सो ही एक थोडक्यात अपडेट आहे. काल तारीख होती 17 आणि आजची तारीख आहे 18. असे एकूण 2 दिवस मित्रांनो. काल आपण चिपळूणमध्ये आणि आज तळीपर्यंत मी तुम्हाला पेट्रोलची अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. CNGची कंडिशन तर खूप बेकार आहे. मला बरेचसे मेसेज आले होते इंस्टाग्रामवर देखील की दादा CNGची काय कंडिशन आहे. बट CNGची कंडिशन तर तुम्ही बघितलं असालच की बऱ्याच मोठ्या मोठ्या लाईन आहेत. त्यामुळे जर गुहागर किंवा मग जर कोकणामध्ये यायचा प्लॅन करताय तर जरा थोडा मित्रांनो विचार करा, कारण सध्या तरी कंडिशन ही अशीच चालू आहे. त्यामुळे जरा अपडेट घ्या आणि मग तुम्ही या, नाहीतर मग तिकडून येताना जिकडे पेट्रोल मिळेल तिकडे फुल करूनच सध्या तर मी म्हणेन की तुम्ही या. सो एकंदरीत मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला आत्ताच फॉलो करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.